चोरी गेलेले 10 लाखांचे 50 महागडे मोबाईल तक्रारदारांना मिळाले परत। मुंबई नाका पोलिसांनी केली कामगिरी। मोबाईल फोन गहाळ झाला किंवा चोरी झाली तर ते परत मिळत नसल्याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला। मात्र नाशिक पोलिसांनी हे सिद्ध करून दाखवलं की गहाळ किंवा चोरी गेलेले मोबाईल परत मिळतात। मुंबई नाका पोलिसांनी 10,20,000चे जवळपास 50 मोबाईल शोधून मूळ मालकांना दिले। नाशिक शहर व परिसरात मोबाईल चोरण्याचं तसंच गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी रोज विविध पोलीस स्टेशनला प्राप्त होत असतात। त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला CIRR प्रणाली अंतर्गत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या। त्या अनुषंगाने मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख यांनी CIR प्रणालीद्वारे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने एकूण 10,20,000 रुपये किमतीचे एकूण 50 महागडे मोबाईल फोन शोधून आज मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रारदार यांना परत करण्यात आले। शहर पोलीस आयुक्तालय या शहरामध्ये मोबाईल चोरीचे आणि मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने आपल्या नाशिक आयुक्तालयाचे आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक सर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली CIR प्रणाली कार्यरत केलेली आहे। सदर प्रणालीच्या आधारे आपण गहाळ झालेल्या मोबाईलचे शोध घेऊ शकतो आणि हे शोध घेण्याबाबत त्यांनी आदेशित केले होते। त्याप्रमाणे मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर शेख हे या प्रणालीबाबत यांना त्यांचं चांगलं नॉलेज आहे आणि ते कार्यप्रणाली हाताळतात। तर त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषण शाखा जी आहे आपली नाशिक आयुक्तालयाची यांच्या मदतीने गेल्या 4 महिन्यामध्ये 50 अँड्रॉइड महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत। सदर मोबाईलची किंमत एकूण 10,20,000 रुपये आहे। तर याच्यामध्ये जो आज आपण ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते त्यांना जो हस्तांतराचा आज आपण कार्यक्रम ठेवला तर ज्या लोकांचे मोबाईल याच्यामध्ये हस्तगत झाले आहेत त्यांना मोबाईल परत करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खरोखरच पाहण्यासारखा होता, त्याचं वर्णन करता येणार नाही। यामध्ये आयफोन, सॅमसंग, वनप्लस, रेडमी, विवो, ओप्पो, आयटेल, मोटो यासारख्या विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल आहेत। तक्रारदार यांना त्याचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं त्यांनी नाशिक शहर पोलिसांचे विशेष आभार मानले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।